नमस्कार भावांनो, आता एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे। आता मी बस आपला एक काम करतो, त्याच्यात मला लक्षात आलं की आपला कोंबडा जर जास्त बिमार पडत असेल, तुमच्या फार्मवर कोंबडा जर जास्त बिमार पडत असेल तर मित्रांनो नेहमी त्यांची जागा तो स्वच्छ ठेवायची। त्याच्यासोबत जे अंदरचं आहे जिथे आपल्या रात्री कोंबड्या राहणार आहे, बघा आता संध्याकाळी आपल्या इथे राहते पूर्ण कोंबड्या, तर भावांनो इथे कोंबड्या राहते तर काय होते मित्रांनो, हे जे आहे हे 8-8 दिवसात कंटिन्युअसली साफ करत राहा, जेणेकरून काय होईल तुम्ही हे जे साफ करत राहता ना त्याच्यामुळे मित्रांनो याच्यात रोग याचे जास्त प्रमाण होऊ शकते। तर मित्रांनो एक गोष्टी नेहमी काळजी घ्या की हे नेहमी साफ करत राहा। आणि त्याच्यानंतर जर हा विषय आहे की हे कुटार टाकायचं कुठं, तर मित्रांनो कुटार टाकायचं कुठं, तर मित्रांनो जिथे बघा आपलं जर तुम्ही शेती करत असाल, आता बाहेरची जी शेती आहे ती आपलीच आहे, तर भावांनो जर तुम्ही शेती करत असाल ना जिथे आपलं जास्त पाणी साचून राहते शेतीमध्ये, त्या जागेवर हे तुम्ही कोंबड्याचं खत टाकू शकता, जेणेकरून काय होते त्याच्यामुळे मित्रांनो गरमावट होते आणि त्या जागेवरची जे आहे त्या जागेवर तुम्ही कोंबडीचे शेणखत वापरून आपली जागा चांगली उठीत ठेवू शकता। आता माझा काही भाग होता जो पाण्यामध्ये राहत होता नेहमी, तर मित्रांनो हे जे शेणखत आहे मी तिथे जाऊन ढीक लावतो त्या कोंड्यात, आणि नंतर मित्रांनो हे शेतातला जो माल निघाल्यानंतर आणि पुन्हा मी त्याच्यामध्ये टाकतो। तर याच्याने काय होते मित्रांनो, आपलं जे आहे ते पूर्ण संतुलन बनून जाते आणि त्याच्यामुळे मित्रांनो याच्या कुटाराचा खूप जास्त फायदा होतो कुटाराचा। त्याच्यामुळे मी काही खाली टाकत नाही, कारण का माझ्याकडे टाईम असल्यामुळे मी एक हप्त्याचं हे साफ करत राहतो। आता 1 हप्ता झाला मित्रांनो, आता मी यांना साफ करतो, काही खूप टाईम लागत नाही, 1-1.5 तासामध्ये हे माझं पूर्ण साफ होऊन जाते। तर मित्रांनो याच्यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे, तर मित्रांनो व्हिडिओ जर लाईक नाही केलं तरी चालेल, पण कसा वाटला तर नक्की सांगा। आणि मित्रांनो तर मित्रांनो शेणखताचा वापर तुम्हाला सांगितलंच आहे, 2 ते 3 जागेवर वापरू शकता ह्या कोंबड्याच्या खताच्या। एक म्हणजे मित्रांनो जिथे आपलं पडीत पाण्याची जागा असेल साचलेली तिथे टाका, किंवा झाडं असेल झाडाला टाका। निंबाच्या झाडाला शेणखत हे कोंबडीचं खत खूप जास्त फायद्याचे राहते, त्याच्यामुळे मित्रांनो लवकर फूट होते आपल्या झाडाची। जसं मोसंबीचे संत्र्याचे झाडं वगैरेला टाकलं तर मित्रांनो लवकर फूट होते। तर हे जे आहे कोंबडीचं खत तुम्ही त्याला टाकू शकता बिलकुल। आणि मित्रांनो काही मदत लागल्यास कमेंट नक्की करा। चला पटकन साफ करावं लागेल आता पूर्ण।